नमस्कार, मी सुनील धर्मे, शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था पिंपरी चिंचवड पुणे या ठिकाणी इलेक्ट्रिशियन फर्स्ट इयर मध्ये आपण आज बघणार आहोत सिरीज व पॅरलल टेस्टिंग बोर्ड तयार करणे आणि त्याची वायरिंग। तर आता या ठिकाणी याची जी वायरिंग बघतोय आपण या ठिकाणी जसं बोर्डवर आपण दिलेले आहेत त्या ठिकाणी स्विच, सॉकेट, फ्यूज, इंडिकेटर आणि लॅम्प हे डायरेक्ट तुम्हाला या ठिकाणी डायग्राम दाखवले म्हणजे वायरिंग समजण्यासाठी सोपी होईल म्हणून। आता आपण या ठिकाणी काय करतो की जे सिरीज आणि पॅरलल आपल्याला या ठिकाणी बघायचं आहे तर सिरीजचं तुम्हाला कनेक्शन सांगतो। या ठिकाणी काय करतो आपण एक लॅम्प घेतलो बरोबर आणि हा एक दुसरा लॅम्प घेतला, याचं पहिलं टोक या ठिकाणी, दुसरं टोक या ठिकाणी, पहिलं इथं, दुसरं याला L1 म्हणूया, याला L2 म्हणूया, पहिला लॅम्प आणि दुसरा लॅम्प। या ठिकाणी ही सरळ काय घेतली, एक रेस मारून घेतली मी। या ठिकाणी याला जे दिलं याला न्यूट्रल, याला जे लावलं याला फेज, याच्या मधोमध काय करतो आपण तर या ठिकाणी लावतो आपण स्विच, ठीक आहे। याला काय केलं आपण स्विच, याला म्हणतो S1। तर हे जे कनेक्शन आहे हे आहे आपलं सिरीज मध्ये। म्हणजे काय केलं की दोन लॅम्प घेतले, या ठिकाणी स्टार्टिंग इथून केले न्यूट्रल, या ठिकाणी पहिला टोक इथं दुसरं, याचं दुसरं याच्या पहिल्याशी जॉईंट केलं आणि दुसरं टोक जे आहे ते सरळ या ठिकाणी फेज मधून जो इथं स्विच मार्फत याला सप्लाय मिळेल। ज्यावेळेस याला फेज आणि न्यूट्रल एकत्र दिल्या जाईल त्यावेळेस काय होईल, बटन ऑन केल्यानंतर हा फेज इथून इथपर्यंत जाईल आणि न्यूट्रल हा या ठिकाणी कनेक्ट होईल। म्हणजेच या ठिकाणी काय लागेल, हा लॅम्प या ठिकाणी लागेल। कोणते, हे दोन्ही लॅम्प सिरीज मध्ये लागतील। हेच जे कनेक्शन आहे ते आपल्याला कुठं करायचंय, या ठिकाणी सिरीज मध्ये करायचंय। म्हणजे हे जे इकडची साईड जे या ठिकाणी मी सिरीज मध्ये लावले। आता या ठिकाणी पॅरलल जर का म्हटलं तर पॅरलल कसं असणार या ठिकाणी, तर या ठिकाणी काय काय केलं आपण, एक लॅम्प घेतला, या ठिकाणी एक स्विच घेतलं, ठीक आहे, आणि हा जो आहे लॅम्पला या ठिकाणी न्यूट्रल, इथं फेज, हे पहिलं टोक, या ठिकाणी दुसरं टोक, याला L1। म्हणजे कोणत्याही जर समजा उपकरण जर घेतलं असेल किंवा वस्तू घेतली असेल ज्या ठिकाणी आपल्याला सप्लाय द्यायचं आहे तर त्याला काय जोडतो आपण, न्यूट्रल जोडतो। म्हणून सरळ मी याला न्यूट्रल इथं जोडली पहिल्या टोकाला आणि याच्या मार्फत स्विच मार्फत आपल्याला सप्लाय द्यायचंय म्हणून काय केलं, इथं स्विच घेतला, याला S1 म्हटले, ओके, आणि हा फेज दिला याला आणि ज्यावेळेस हे बटन चालू होईल त्यावेळेस हा लॅम्प लागल। याला म्हणतात पॅरलल कनेक्शन। म्हणजे फेज आणि न्यूट्रल एकत्र दिने, सरळ सरळ त्या लॅम्प जे काही उपकरण असेल त्याला दिने, याला काय म्हणतात पॅरलल कनेक्शन। आणि याला काय करतात, एकाच्या एक बाजूला जोडणे आणि ही सरळ एका रेषेत देणे, याला म्हणतात सिरीज। याच्यामध्ये काय सारखा असतो तर करंट सारखा असतो, याच्यामध्ये काय सारखं असतं तर व्होल्टेज सारखा असतो। इथं व्होल्टेज विभागला जातो, इथं करंट विभागला जातो, ओके। आता हे टेस्टिंग बोर्ड मध्ये कसं वापरायचं तर ही जी वायरिंग आहे ती लावायची इथं, ही जी वायरिंग आहे ती लावायची या ठिकाणी। मग सिरीज कशासाठी लावतो आपण तर जर समजा ह्या ठिकाणी हे जे पहिलं लॅम्प मी घेतलं, समजा हा घेतला आणि दुसरा लॅम्प मी घेतला या ठिकाणी आणि हे जे स्विच लावलंय ते या ठिकाणी, तर कशासाठी, जसं समजा एखाद्याकडे आपल्याकडे फॅन असेल, मिक्सर असेल किंवा ग्राइंडर असेल, काही जे असेल तर ती जी वस्तू चालू आहे किंवा बंद आहे हे आपल्याला चेक करण्यासाठी काय लागतं, त्याला काहीतरी उपकरण चेक करण्यासाठी लागतं। म्हणून आपण काय करतो त्या ठिकाणी सिरीजचा उपयोग करतो। म्हणजे एक लॅम्प लावलाय आपण ऑलरेडी आणि हे जे दुसरं आहे याच्याऐवजी काय करतो या ठिकाणी आपण लावतो सॉकेट, आणि या सॉकेट मधून दोन वायरी बाहेर काढतो। म्हणजे इथं जे इथं लॅम्प लावले ना, हा लॅम्प काढून टाकणार मी, इथं लावणार सॉकेट, ह्या दोन वायरी बाहेर काढणार आणि जे काय मला समजा आता उपकरण लावायचंय, सपोज मी या ठिकाणी इथं फॅन वाइंडिंग दाखवतो तुम्हाला, ठीक आहे। आणि याचे जे टोक आहेत एक आणि हे दोन, याच्यातून ज्या वायरी काढल्या ते इथं आणि इथं लावणार। आणि म्हणजे काय होईल की ज्या वेळेस या वाइंडिंग जर चालू असेल तर याच्यामधून हा फेज फिरून इथून परत येईल आणि हा याच्या मार्फत इथं कंप्लीट होईल, त्यावेळेस तुम्हाला लागेल। याचं रेजिस्टन्स जर जास्त असलं तर लॅम्प डिम पेटल, याचं रेजिस्टन्स जर कमी असेल तर लॅम्प हा ब्राईट पेटल, ओके। म्हणून याच्या मार्फत काय केलं की हे काढून या ठिकाणी आपण या ठिकाणी दुसरी एखादी वाइंडिंग वगैरे लावू शकतो किंवा जे उपकरण असेल ते आपण चेक करू शकतो। मग आता कनेक्शन कसं करतात ते बघा। तर या ठिकाणी घेतलं आपण सिरीज पॅरलल टेस्टिंग साठी पहिल्यांदा फ्यूज मध्ये फेज म्हणजे P। आता याला आपल्याला फेज पाहिजे आहे ना, स्विच मध्ये फेज पाहिजे, म्हणजे हा जो पहिला जो स्विच आहे याला फेज पाहिजे, म्हणून हा फेज घेतला आपण सरळ खालच्या दिशेने,
ठीक आहे, खालच्या दिशेने लावतो आपण. आता याचा जो फेज आहे हा पण घ्या खाली. ठीक आहे, कशाला लावला? सॉकेटला, एल टर्मिनलला. ओके, म्हणजे काय केलं की बघा, हा फेज घेतला स्विच मधून आणि ह्याचे जे टोक आहेत तर कशाला लावला? एल टर्मिनलला. आणि याच्यातून जो न्यूट्रल आहे म्हणजे जो इथून बघा हा जो टोक आहे इथून हा न्यूट्रलच्या पॉइंट पासून सरळ वायर मी बाहेर काढली आणि ती जोडली या पॉइंटला. कशाच्या? या स्विचच्या. आणि जे इथं आपण बघा इथं डायरेक्ट न्यूट्रल लावली होती तर ती सरळ इथं आपण न्यूट्रल लावली. हा पॉइंट लावला न्यूट्रलचा, हा लावला फेजचा. बघा या ठिकाणी आला आता फेज इथं, इथून हा फेज इथं, न्यूट्रल इथून, आणि या ठिकाणी याला लावली सिरीजला आणि इकडनं लावली या ठिकाणी न्यूट्रल. म्हणजे हे या फेज मार्फत इथं जाईल. आता काय करतो, जे इथं करून दाखवलं होतं तुम्हाला तेच या ठिकाणी मी सॉकेट लावणार, हे सॉरी टॉप लावणार, इथं पिन लावणार, त्याच्यामधून 2 वायरी बाहेर काढणार इथं. आणि इथं जे काही तुमचं उपकरण असेल फॅन किंवा एखादा लॅम्प तर तो या ठिकाणी आपण चेक करू शकतो. ओके, मी इथं सध्या लॅम्पच लावलाय, तुम्ही आणखी दुसरं उपकरण लावू शकता. ठीक आहे, हे झालं सिरीज मध्ये कनेक्शन. आता याच्याच बाजूला काय करायचं आपल्याला, जे दुसरं काय पॅरलल टेस्टिंग करायचं आहे. तर पॅरलल साठी काय करतो आपण की हे जे बोर्ड आहे या बोर्डला आपण एक सप्लाय येतो की नाही चेक करण्यासाठी काय लावलं? इंडिकेटर पण लावलं. मग आता याला काय गरजेचं आहे, ते इंडिकेटरला फेज आणि न्यूट्रल दोन्ही पण गरजेचं आहे. म्हणून हे जे फ्यूज आहेत या फ्यूजचा जो इनपुट आहे या इनपुटला फेजचं कनेक्शन दिलं, त्याच्यापासून जे दुसरं जे टोक असेल त्याच्या मार्फत हे सगळे ठिकाणी तुम्हाला फेज हा कंट्रोल झाला पाहिजे, जेणेकरून इथून नाही इथल्या टोकापासून. म्हणून काय केलं आपण, दुसरे जे वायर काढली इथून फेजची वायर काढली, सरळ घेतली इथं. ठीक आहे, इथून याच्यातून जातोय म्हणून याच्यातून जम्प करून दाखवतो. आणि हे काय केलं या ठिकाणी, याला इथं एक फेज दिला. कशाला दिला? तो इंडिकेटरला. आता याला एक न्यूट्रल पण पाहिजे म्हणून या टोकापासून काय केलं, मी न्यूट्रल पण काढली बाहेर आणि सरळ इथं न्यूट्रल दिली. आलं याला एक न्यूट्रल आणि इथं फेज आलाय. म्हणजे इंडिकेटर काय होईल, ज्यावेळेस इथून त्याला सप्लाय मिळेल इंडिकेटर ऑन होईल. म्हणजे यामध्ये काय होईल, सप्लाय येऊन जाईल. मग आता ह्याचा सप्लाय कुठे आहे? इथून इथपर्यंत पण आहे. आता हा सप्लाय आपण कुठे देतो? इला पण देतो. म्हणून हा फेज जो आहे बघा खालच्या साईडनं आलेला, हाच फेज मी इथून कंटिन्यू करतो इथून. ठीक आहे, आणि हा जो फेज आहे इथून घ्या, याला जोडा खालच्या टोकाला. ठीक आहे, म्हणजे दुसऱ्या स्विचला पण आपण काय लावलं, खालच्या टोकाला फेज लावलं. इथून जी वायर बाहेर काढली ती जोडा या एलला, म्हणजे लाईव्ह टोकाला. आणि याला आता न्यूट्रल पाहिजे, तर ही जी न्यूट्रल आहे तुम्ही इथून घेऊ शकता. याला करा जम्प. ठीक आहे, या ठिकाणी लावा न्यूट्रल. ठीक आहे, इथनं न्यूट्रल भेटली, इथनं फेज भेटले. आता याला काय करतो आपण, जसं समजा पॅरलल मध्ये आहे तर या ठिकाणी तुम्ही एखादं उपकरण लावून टेस्ट करू शकता. जे सिरीज मध्ये टेस्ट केलं ते चालू वगैरे आहे आणि नंतर तुम्ही त्याला दुरुस्त केल्यानंतर तुम्हाला एकदा टेस्ट करायचं आहे तर ती या ठिकाणी लावू शकतो आपण. या ठिकाणी फेज, न्यूट्रल आणि अर्थिंग म्हणून हा पॉइंट जो आहे पुढचा, याला अर्थ पण आपण लावू शकतो. म्हणून मी याला काय केलं, या ठिकाणी टॅप केलं आणि ही जी वायरिंग आहे ही अर्थिंग या ठिकाणी आपण सरळ सरळ या ठिकाणी लावली. याला अर्थिंगची गरज नाही कारण की आपण फक्त त्याला टेस्ट करतो म्हणून. याला अर्थिंगची मात्र गरज आहे. या ठिकाणी तुम्ही प्रेस लावू शकता, हीटर लावू शकता, गिझर लावू शकता टेस्टिंग करण्यासाठी. ओके, किंवा एखादं तुम्हाला जे काही उपकरण लावायचं असेल ते पण तुम्ही या ठिकाणी लावू शकता. असं जे आहे सिरीज आणि पॅरलल टेस्टिंग बोर्डची आपण या ठिकाणी काय बघतो, वायरिंग बघतो. ऑलरेडी या ठिकाणी काय बघा, तर ही जी वायरिंग ट्रेस करायसाठी आपण इथं बघतो. हे बघा हा बोर्ड बनवलेला आहे. या ठिकाणी फ्यूज, इंडिकेटर, सिरीज लॅम्प, या ठिकाणी पहिला स्विच, दुसरा सिरीज मध्ये सॉकेट, इथं पॅरलल मध्ये सॉकेट. जी वायरिंग इथं दाखवली आहे तुम्हाला तीच वायरिंग इथं बघा. हा फ्यूज आहे, हा फेज वायर घेतली, त्याच्या दुसऱ्या टोकातून इथून बघा हा जी फेज आहे इथून खाल्या टोकाला घेतली, याच्यामधूनच हा बघा इथं इंडिकेटर आहे ना, मग हेच फेज इथून कंट्रोल केली, हे सुद्धा खालच्या टोकाला घेतली. दोन्ही याला बघा खालच्या याला फेज दिले
आता काय केलं आपण, पुढची जी वायरिंग आहे हे न्यूट्रल, ही जी वायर आहे न्यूट्रल, बघा हे जे इंडिकेटर आहे न्यूट्रलला एका पॉइंटला दिलं, त्याच्याच मार्फत हा लॅम्प जोडायचा होता, ते लॅम्पला पण दिलं. आणि तिथून काय करायचं होतं की हे जे पॅरलल मध्ये, तर याच्यामध्ये पॅरलल मध्ये सुद्धा आपल्याला न्यूट्रल पाहिजे, तर इथे घेतली ती न्यूट्रल आपण इथे जोडली का, नाही जोडली. आता काय केलं की हे जे आहे हे पॅरललचं जे कनेक्शन होतं इकडनं, तर ते जोडलं इथून फेज मध्ये. इथं बघा इथं पण आपण न्यूट्रल अर्थिंग जोडलेलं नाही, इथं पण जोडलेलं नाही आहे. तर त्याच्यामुळे काय केलं की आपण जशी वायरिंग इथं दाखवली तशीच यामध्ये बोर्ड मध्ये केली आपण. हा फेज इथं जोडलाय आणि याच्या मार्फत जो आहे तर इथं न्यूट्रल जोडलाय. आणि ही जे आहे हे पॅरलल कनेक्शन, आणि याच्यामध्ये जो आहे आता हा जो सिरीज आहे तिथे जोडला फेज, आणि याच्या मार्फत ही जे बघा इकडनं न्यूट्रल असेल ही जोडले सरळ सरळ आपण सिरीजचा जो टेस्ट लॅम्प आहे त्याच्या एका टोकाला, म्हणजे इकडनं न्यूट्रल. कनेक्शन मध्ये टेस्ट करताना आपल्याला नेमकं काय चेक करायचं, तर जसं काही समजा एखाद्या ठिकाणी वाइंडिंग युक्त जर असेल तर या ठिकाणी आपण बघा चोक घेतलाय, आणि याच्या व्यतिरिक्त जर असेल तर आपण दुसऱ्या काही वस्तू त्या ठिकाणी घेऊ शकतो जिथं आपल्याला वाइंडिंग असेल. तर आता टेस्ट करताना कसं करणार की याच्यात जी दाखवलेल्या डायग्राम प्रमाणे हा जो आहे सिरीज बोर्ड आहे, या सिरीज बोर्ड मध्ये काय करायचं की ही जी वायर आहे दिलेली आपली, ही वायर या ठिकाणी टाकायची, बरोबर. याला बघा सप्लाय दिलेला आहे, याचा जो सप्लाय इथून या ह्याच्यातून आपण सप्लाय घेतला MSCB चा, इथं याला सप्लाय येईल बघा, इंडिकेटर चालू झाले. आणि नंतर आपण या ठिकाणी टेस्टिंग लीड लावतोय. टेस्टिंग लीड लावल्यानंतर बटन चालू करा आणि या ठिकाणी आपापसात शॉर्ट करून चेक करा की या ठिकाणी सिरीज टेस्टिंग बरोबर आहे की नाही. सिरीज मध्ये घेतलं तर हा एक लॅम्प आणि इथं एक दुसऱ्या जे दिलेलं आहे ते सॉकेट मार्फत देतोय. आता या ठिकाणी टेस्ट करा. टेस्ट करताना बघा आपण कॉईल घेतलाय, म्हणजे जो चोक घेतलाय, बरोबर. जर याच्यातून जर सप्लाय पास होतोय याचा अर्थ हा काय होते, चोक व्यवस्थित चालू आहे. आणि जसं जे रेझिस्टन्स असेल त्या रेझिस्टन्स प्रमाणे हा लॅम्प या ठिकाणी ब्राईट किंवा डिम लागेल. कसं लागतंय तर सध्या कंडिशनला ब्राईट लागतोय, बरोबर. आणि जर आता समजा वेगळं जर आणखी जर दुसरं काही चेक करायचं असेल, समजा फॅन असेल, टेबल फॅन, सिलिंग फॅन, त्याची पण आपण या ठिकाणी वाइंडिंग या ठिकाणी चेक करू शकतो. सिरीज मध्ये आपल्याला चेकिंग करण्यासाठी वापरतो. आता हे जे दुसरं जे दिलेलं आहे आपल्याला, तर हे काय करणार आपण, हे पॅरलल साठी. मग पॅरलल मध्ये काय लागतं आपल्याला, फेज आणि न्यूट्रल एकत्र येतो, म्हणजे समान देतो त्या ठिकाणी, बरोबर. आता या ठिकाणी बघा हे बटन मी चालू करतो, पॅरलल इथं पीस दिलंय, हे बटन चालू करा. आणि याच्यामध्ये हा जो आहे लॅम्प, ओके, हा लॅम्प आपण लावतोय आणि नंतर बटन चालू करा, ठीक आहे. अशा पद्धतीने या ठिकाणी चालू होईल. हा कशासाठी, तर हा आपल्याला जे काही आपण वस्तू दुरुस्त केली, चालू केली, त्याच्यानंतर ऍक्च्युअली जे घरामध्ये चालणारे उपकरण आहेत ते या मार्फत आपण टेस्ट करू शकतो. ते म्हणजे त्याला पॅरलल. आणि जे आपल्याला उपकरण दुरुस्त करायचे आहेत ते आपल्या सिरीज मध्ये आपल्याला चालू आहे किंवा बंद आहेत ते टेस्टिंग करण्यासाठी सिरीज. तर अशा पद्धतीने हा सिरीज आणि पॅरलल टेस्टिंग बोर्ड आपण या ठिकाणी वापरतो. आपल्या इलेक्ट्रिशियन ट्रेड मध्ये महत्वाचा बोर्ड आहे. सर्व आपल्याला जे इक्विपमेंट आहे चेक करण्यासाठी याला उपयोगात आणला जातो.